नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी पुरीसारख्या टम्म फुगणाऱ्या, वरतून कुरकुरीत आतून पोकळ बटाट्याच्या भज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे. या बटाट्याच्या वरची आपल्याला साल काढून टाकायची आहे आणि याचे गोल काप करायचे आहे. तुम्ही चाकूने याचे काप करून घेऊ शकतात पातळ, किंवा मग बटाट्याचे जे वेफर्स करतो ना आपण त्यावर करून घेऊ शकतात. तर आता याचे जरा मी मोठे काप करणार आहे. त्यासाठी ना हा बटाटा मी आडवा पकडला आहे. तुम्हाला छोट्या भज्या हव्या असतील तर बटाटा उभा पकडायचा. तर या पद्धतीने काप करून घ्यायचे आणि स्वच्छ आपल्याला हाताने चोळून हे बटाटे चांगले धुवून घ्यायचे आहे. बटाटे धुतले गेले की चाळणीमध्ये निथळत ठेवायचे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि ज्यावेळेस आपण भज्या करायला घेतो तेव्हा ते पीठ पातळ होत नाही. आता भजीचं पीठ बनवताना आहे ना 1 कप मी इथे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. याने ह्या भज्या कुरकुरीत होतात, तर तांदळाचं पीठ अवश्य टाका. आधी सुके पीठ मिक्स करायचे आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून सरसरीत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकूण म्हणाल तर साधारण पाऊण कप मला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. पाणी थोडं कमी अधिक लागू शकतं. हे बघा या पद्धतीने. आणि पाणी टाकल्यावर आहे ना चांगलं पीठ फेटायचं आहे, पांढरं दिसत तोपर्यंत 1-3-4 मिनटं तरी चांगलं फेटायचं. आणि मग बघा यामध्ये आपल्याला पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा धना पावडर आणि 2 चिमूटभर हिंग आणि 2 चिमूटभर हळद घालायची आहे. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा ओवा थोड्या हातावर क्रश करून टाका. आणि या ठिकाणी पाव चमचा मी रेड चिली फ्लेक्स टाकला आहे आणि भज्या छान दिसतात म्हणून मी टाकला आहे, नसेल तर स्किप करा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सगळे मसाले यामध्ये चांगले पुन्हा फेटून घ्यायचे आहे. 1-2 मिनिट चांगले हे मसाले यामध्ये फेटायचे बघा. असं हे पीठ फेटून घेतल्यामुळे आपल्या भज्या छान कुरकुरीत होतात. आता आहे ना एक पोह्यांचा चमचा भरून मी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घेतलं आणि त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे आणि वरतून पुन्हा 1 चमचा कडकडीत गरम तेल. एकूण म्हणाल तर मी साधारण 2 चमचे कडकडीत तेल आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून चांगलं फेटून घेतलं आहे. तुम्ही पीठ बघा या पद्धतीने आपलं झालं पाहिजे, म्हणजे त्या बटाट्याच्या कापांना ते चांगलं कोट होतं. खूप जास्त घट्ट पीठ ठेवलं तर भज्या आपल्या दाटसर होतात आणि कुरकुरीत होत नाही. खूप पातळही ठेवलं तर भजी चांगली फुगत नाही. त्यामुळे पीठ चांगलं सरसरीत भिजवून घेणं गरजेचं आहे. आता एकीकडे कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. गरम तेलामध्ये आता आपल्याला एक एक भजी सोडत जायची आहे. तर निथळून घेतलेली बटाट्याची भजी छान पिठामध्ये घोळवायची आणि एक एक भजी तेलात सोडायची. वरचं हलकेसे बबल्स कमी झाले तेलाचे की भजी पलटवून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली होती. थोडीशी भजी तळत आलेली आहे. ही कुरकुरीत होण्यासाठी शेवटी ना काही सेकंदासाठी मंद आचेवर ही भजी थोडीशी तळून घ्यायची, म्हणजे अगदी कुरकुरीत होते. अगदी पुरीसारखी सुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे. इथे मला तुमच्यासोबत एक माझा अनुभव शेअर करायचा आहे. तर बटाट्याच्या भजींचा रंग एकसारखा येण्यासाठी ना तेल थोडंसं जास्त घ्या. मी इथे कमी तेल घेतलं होतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. हे बघा या पद्धतीने आपली बटाट्याची भजी थोडीशी रंगाला येते. त्यानंतर मी तेल वाढवलं होतं कढईमध्ये, तर हा मी अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर या पद्धतीने सगळ्या भज्या आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायच्या आहे. तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. आता या ठिकाणी 3-4 मिरच्या घेतल्या मी, ज्यांना मध्ये काप देऊन घेतले आहे. त्यासुद्धा आपण तळून घ्यायच्या आहे आणि गरम मिरची असतानाच यावर मीठ भुरभुरून टाकायचं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा बटाट्याच्या भज्या एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.